पंढरपूरचे विठोबा आणि सिद्धेश्वराच्या पवन पावलानं पवन झालेली ही सोलापूर नगरी, सोलापूर जिल्हा आणि आमचे सर्व पदाधिकारी, धर्मेंद्र सातव जे राज्य प्रमुख दिव्यांगांचे कार्याध्यक्ष बल्लूजी जोंगाड, संपर्क प्रमुख अमोलजी, अभिजित कुलकर्णीजी, आमचे राजू चव्हाणजी, आमचे बांगोळीताईजी, खालिदजी, आमचे नाना आणि आपण सर्व कार्यकर्ते. आता इथे जे काही लोक उपस्थित आहे, काही शेतकरी आहे, काही मिल कामगार आहे, बिडी कामगार आहे आणि काही जे अतिवृष्टीनं काही लोकांचे घर वाहून गेले, शेती वाहून गेलेली आहे, ते पण लोक इथे उपस्थित. मला असं वाटतं का बिडी कामगाराचा, मिल कामगाराचा प्रश्न गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या पदाधिकाऱ्यांना नेहमी सांगितला आहे. मला वाटतं नेहमी त्या आयुक्ताला भेटल्यापेक्षा कुलकर्णी किंवा आमच्या पदाधिकाऱ्याला सांगतो का आपण येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत बीड कामगार आणि मिल कामगारांच्या बाबतीत इथल्या प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधीला, इथल्या पालकमंत्र्याला 20 नोव्हेंबर पर्यंत त्यांचे आणि 20 नोव्हेंबर मग आमचं, आम्ही काय करू ते तेव्हा दाखवू. प्रशासनाला आम्ही इशारा देतो, तो आयुक्त असेल, कलेक्टर असेल का इथला पालकमंत्री असेल, तुम्हाला यांचं बरं काय करायचं असेल ते 20 नोव्हेंबर पर्यंत करावं. तोपर्यंत जर तुम्ही केलं नाही तर मग आम्ही तुमच्या छाताड्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण एखाद्या कामगारांसाठी तुमची जर अवस्था हे असेल, तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर एवढा वाईट असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. ज्यानं रक्ताचं पाणी करत करत, रात्रींचा दिवस करत करत आपलं आयुष्य घालत असणार, त्या कामगार माय मावल्यांना जर एवढा त्रास होत असणार, धोरण असून सुद्धा कारवाई होत नसेल, तर मग आम्ही सांगतोय की आमची प्रहारची स्टाईल वाईट आहे. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आमच्या कार्यकर्ते सार्वजनिक जीवनात गुन्हे दाखल करून हे सगळं सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम करतोय. आणि म्हणून नेहमी आम्ही पाहिजे सोलापुरात काही ना काही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक काही ना काही विचित्र काम करण्याचा प्रयत्न होतोय. आता पालकमंत्री आले रस्त्यावरून घसरवून गेले असेल तर त्यापेक्षा हेलिकॉप्टरनं आला तर बदल झाला असतं ना, वरतून फिरला असतं तर आम्हाला थोडीशी मजा वाटली असते. काल नांदेड जिल्ह्यामध्ये होतो, 400 गाव 10 वर्षापासून, 400 गावाची शेती 10 वर्षापासून त्या बँक खात्यामध्ये जातं. 10 वर्षापासून त्या शेतकऱ्यांना काहीच भेटलं नाही. पूर्वी काही मुख्यमंत्री, पंतप्रधान किमान दौरा करायचे असं काही झालं का? आता आमच्या देवेंद्रजी घरी बसून आहे, टीव्हीवरूनच ऑनलाईन जावा. पहिले उद्धव साहेबांना ऑनलाईन सीएम म्हणत होते, आता आमचे हे सीएम सुद्धा ऑनलाईन झालेले आहे. त्यांना काही कळत नाही. पुरा महाराष्ट्र आम्ही पाहिजे साहेब, कुठल्या ना कुठलं पीक धोक्यात आलेलं आहे. आता शेतामध्ये आम्ही पाहिजे पिकं कमी आणि पाणी जास्त दिसायला लागतं. अशी सगळी वाईट अवस्था असताना सुद्धा आमचे पालकमंत्री, आमचा सीएम जर आम्ही पाहिजे घरी बसून आणि प्रशासनाला जर आपले गेलो तर आम्ही तुम्हाला खबरदारी सांगतोय, अजून आमचा शेतकरी मेला आहे, तो जिवंत आहे. जिवंत झाला तर उठून फेकल्याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतोय. अतिशय वाईट अवस्था देशातल्या शेतकरी शेतमजुराची आहे. आज आपण पाहिजे की या सगळ्या सोलापूरमध्ये ऊसाचा पट्टा रंगणारा याच्याकडे पाहिजे, दुधामध्ये असू दे का ऊसामध्ये असू दे, त्यामुळे आम्ही पाहिजे 33 कारखाने या सगळ्या सोलापूरमध्ये आहेत. 9 कारखान्यांना भागी दिली, 9 कारखाने 93 कोटी रुपये गेल्या मागच्या हंगामामध्ये पैसे या कारखान्याला शेतकऱ्यांना दिले. 1966 चा कायदा काय म्हणतं? ऊस नियंत्रण कायदा जो केंद्राचा आहे, तो केंद्राचा कायदा सरळ म्हणतं
का एखादी जर कारखाना एफआरपी जर आम्ही पाहिजे ते किंमत जर 14 दिवसात देत नसेल तर त्याचे आम्ही पाहिजे त्याची सगळी जप्ती गिरती करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. मित्र आपण लक्षात घ्या का 1 वर्ष निघून गेलं अजून शेतकऱ्याचे 93 कोटी रुपये वापस भेटले नाही. आम्ही त्या कारखान्याला आणि त्या कलेक्टरला आम्ही वेळ देऊ इच्छितात किंवा इथल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजूनपर्यंत देशाच्या पातळीवर 1966च्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. 1966च्या कायद्याची अंमलबजावणी जर एखादा अधिकारी करत नसेल मला ते याला येऊ द्यायला या सगळे येऊन जायला या लवकर करा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. या लवकर या मागून या सगळं उद्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती की आपण बसून घ्यावं. मंचाच्या डाव्या बाजूला आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे बसून घ्यावं. मी पण 2 मिनिटातच संपवतो. आता उसाच्या बाबतीत इथल्या अधिकाऱ्यांना फौजदारी कारवाई केली पाहिजे. जर एफआरपी देत नसेल ते 14 दिवसाच्या आत दिली नाही तर 15% व्याजानं आमच्या शेतकऱ्याला परतावा ते पैसे परत केले पाहिजे. कारखानदारांना जर या एका महिन्यात ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत दिले नाही तर आम्हाला वेगळ्या असेल त्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय का सगळ्यांच्या तिथल्या शेतकऱ्याचे ज्या शेतकऱ्याचे पैसे वेगळे त्यांच्या तक्रारीला पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा. 406, 420, 120 ब आणि 409 हे गुन्हे या कारखानदारावर दाखल करा. जर आमचे पैसे 15% परतावा केला नाही तर आणि नाही गुन्हे दाखल झाले तर पोलीस स्टेशन सोडून मला वाटतं एक हंगामा आंदोलन छडा कुठल्याही परिस्थितीत उभा होऊन पोलीस स्टेशनमध्ये नेऊन टाका. त्याच्याशिवाय हे कारखानदार ताळावर येणार नाही. माझ्या शेतकऱ्यांना कुठल्या करायचं आम्ही पाहिजे का एवढे सगळे कायदे असून जरी आमचा शेतकरी लुटल्या जात असेल तर मग आपल्या संघटनेला अर्थ उरत नाही. सगळ्यांना एक निवेदन द्या त्याची सगळी माहिती तुम्हाला पुरवते आणि त्यानुसार त्या शेतकरी आम्ही उत्पादक शेतकऱ्याला आम्ही पाहिजे त्यांच्या संदर्भात कारवाई झाली पाहिजे. आम्ही पाहिजे 10 वर्षीचा जर उतारा आला तर 3400 रुपये 10 वर्षांना कंपल्सरी आहे. पण पुऱ्या सोलापूरमध्ये 7-9चा उतारा येतो आणि 7-9च्या उतारामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या शेतकऱ्याला एकत्रित लिकोडीमध्ये मागत आहे. काही ठिकाणी काट्याच्या अनुषंगानं काही ठिकाणी लिकोडीच्या माध्यमातून शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न या सोलापूर जिल्ह्यात चालू आहे. मला वाटतं या सगळ्या 28 कारखान्यावर सुद्धा मला वाटतं सहकार आयुक्तांना नोटीस बजावलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आमची संघटना ही शेतकरी शेतमजुरांसाठी कुठल्या एका जाती धर्मासाठी नाही तर जो शेतकरी असतात काम करणारा कष्ट करणारा असतात बाकीच्या लढूच्या जातीसाठी बाकीच्या भांडूच्या पार्टीसाठी पण प्रहार लढेल ते शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांना तयार झाला पाहिजे. कारण सगळ्या पार्टीने यांना उघडावर टाकलेला आहे. आज आमचे देवेंद्रजी म्हणताय का आमचा ओला दुष्काळ पडला किंवा एखादा दुष्काळ पडला तर आम्ही पाहिजे कर्जमुक्ती करू. पण निवडणुकीच्या अगोदर हे देवेंद्र आम्ही पाहत होतोय का हे देवेंद्र असे बोलत होते का आमची सत्ता जर आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही कर्जमुक्तीचा आम्ही पाहिजे निर्णय घेणार आहोत. आता पहिली कॅबिनेट काही वर्ष निघून गेलं आणि देवेंद्रजी आता बदलले. देवेंद्रजी आता आम्ही काय बोलायला लागले आणि ते आता सांगतोय का दुष्काळ पडल्यावर माझा शेतकरी पाय घासून मला मतदारांना मला पाहत आहे तो रक्तबाबत झाला का मग मी तुम्हाला कर्जमाफी देईन.
ही प्रवृत्ती जर पुन्हा आमचा मुख्यमंत्री वाढत असेल तर त्याला झटका दाखवला पाहिजे. येत्या 28 ऑक्टोबरला आपण नागपूरला बुट्टेगुडीला आंदोलन करणार आहोत. शेतकरी शेतमजूर हक्क महाहक्क परिषद आपण बुट्टेगुडीला घेणार आहोत. जेवढे लोक निघत असेल, जेवढ्या ताकदीनं लोक काढायचे असेल ते काढले पाहिजे. हमी भावाचा प्रश्न आहे आणि दुसरा आमच्या कर्जमुक्तीचा. मी पाहतोय की जेव्हा महाराष्ट्रभर फिरतोय तेव्हा व्यवस्था अशी करून टाकली. या देशामध्ये कष्ट करून जगणारे लोक रोज मरतात आणि इमानदारीला आम्ही पाहिजे बेमानीनं जगणारे लोक रोज आमची संपत्ती वाढवत आहे. आज अदानी अंबानीसह 200 लोकांचं 18 लाख कोटी रुपये सरकारनं माफ केलं जातं. 18 लाख करोड. कापूस जो अमेरिकेला आम्ही आयात केला, त्या कापूस आम्ही अमेरिकेतल्या शेतकऱ्याचा कापूस जो आयात केला तो 17,000 रुपये क्विंटलला आयात केला आणि आमच्या देशातला कापूस मात्र 6,000 क्विंटलला जाणार अशी विचित्र अवस्था आहे. आज सोयाबीन 3400 रुपये भाव मार्केटमध्ये आहे. अजून सोयाबीन शेतकऱ्याचा हाती आला नाही आणि जर शेतकऱ्याचं सोयाबीन हाती आलं तर माझ्या शेतकऱ्याला सोयाबीन 3,000 रुपये भाव विकावं लागेल अशी वाईट अवस्था आमच्यावरून पडलेली आहे. माल कष्ट करून सुद्धा जर आमच्या हाती काही येत नसतं, आमची डिमांड आमची लूट नेहमी चालू होत असेल, लक्ष्य पडलेलं असेल, लाचार केला जात असेल तर त्या सरकारचे विरोधात सरकार कोणाला असू दे त्याच्या विरोधात आम्ही उभं राहिलो पाहिजे. काल मला एका पत्रकारानं फोन केला. एबीपी माझाच्या एका 0 आवर्समध्ये एक प्रश्न विचारला का याच्यानंतर तुम्ही जातीच्या व्यासपीठावर दिसणार का? मी सडकावून सांगितलं याच्यानंतर बक्षीकडून दिसत तर तो सगळ्या जातीत असणाऱ्या शेतकऱ्याच्या व्यासपीठावर, सगळ्या जातीत असणाऱ्या कामगाराच्या व्यासपीठावर, दिव्यांगाच्या व्यासपीठावर, जातीच्या व्यासपीठावर बक्षीकडून दिसणार नाही. कारण माझा शेतकरी, माझा कामगार, माझा दिव्यांग हा सगळ्या जातीचा आहे. एका शेतकऱ्याचं भलं झालं तर ते मुसलमानाचं भलं होतं, हिंदूचं भलं होतं, ओबीसीचं भलं होतं आणि मराठ्यांचं भलं होतं, दलितांचं भलं होतं आणि हे सगळ्यांचं भलं ज्याच्यात आहे त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं समोर निघणार आहोत. मित्रांनो, सगळेजण जाती धर्मासाठी लढत असतात पण प्रहार संघटना मात्र शेतकरी, मजूर, कष्टकरी या माणसासाठी लढायला पाहिजे. छत्रपती शिवरायाने जे तलवार हाती घेतली ते वतनदारी पहिले आम्ही पाहिजे नष्ट केली या देशामध्ये. वतनदारी काय होते तर आम्ही पाहिजे 4 क्विंटल जर कापूस निघाला तर 2 क्विंटल कापूस वतनदाराच्या घरी टाकायला लागत होता आणि त्याच्यात अर्धा क्विंटल कापूस मुघलशाही आदिलशाहीच्या घरातून टाकायला लागत होता. म्हणजे मिळवलेलं उत्पन्न अर्धा आमचा आम्ही पाहिजे आमच्या हप्ते गोळा करत होते आणि वतनदारीच्या देशामध्ये जगामध्ये पहिले कोणी बंद केले असेल तो छत्रपती शिवरायाने बंद केले. ते जातीपाती धर्मावर आधारित शिवशाही होती. तर ते अन्यायी न्यायाच्या आम्ही पाहिजे न्यायाच्या विरोधात असणारी, अन्यायाच्या विरोधात असणारी ही शिवशाही या देशात स्थापन झाली. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीनं सुधारले शरणीचं राज्य कलमेवर आणलं, लेखणीमध्ये जगात सुसज्ज केलं, संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला तो अधिकार दिला. पण आज संविधानात धोक्यात येतं की काय अशा प्रकारची व्यवस्था आहे. मगरोडी आलेली आहे. भाजपच्या काही नेत्यांना, काही कार्यकर्त्यांना एवढी मगरोडी आली का आम्ही करण ते पूर्व दिशा, आम्ही काही करू शकतोय. लागण तिकडे आम्ही पाहितोय रेतीवाले कुठं आम्ही पाहितोय, वरलीवाले कुठं आम्ही भुटक्यावाले ती मुळे करून टाकलेले आहे. हे आम्ही देशाच्या सेवेसाठी नाही तर आम्हाला लुबाडण्यासाठी कुठेतरी उभे राहायचं काय अशी अवस्था देशामध्ये राज्यामध्ये सध्या आहे. या विरोधात आम्हाला सगळ्यांना एकत्र होणं, तुमच्या आसपासले गट मट काय असतं कसं आहे, प्रहार पदासाठी नाही, प्रहार आम्ही पाहिजे तुमच्या स्वस्वार्थासाठी नाही, स्वतःच्या भविष्यासाठी नाही तर या राष्ट्राच्या भविष्यासाठी एक कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. याच्यासाठी प्रहार लक्षात ठेवा. आणि या 28 तारीख हे राज्यासाठी निर्णायक तारीख असली पाहिजे. 28 ऑक्टोबर काही करू जेवढं जमा होईल तेवढं लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही पाहिजे जाती धर्मासाठी जसे तुम्ही एकत्र येतात ते या, मला काही म्हणायचं नाही. आज आपण पाहिली अवस्था काय वाईट आहे. गावात गेला तर शेतकरी कुठेतरी एखाद्या पाण्यात गुंतलेला असतो.
गावागावाची तरुणी आम्ही पाहिजे पार्टीचा झेंडा घेऊन उभा आहे. उरलेला तरुण जातीमध्ये विभागून तो झेंडा घेऊन उभा आहे. कोणी निळा घेऊन, कोणी भगवा घेऊन, कोणी हिरवा घेऊन, तर कोणी पिवळा घेऊन. पण त्यांना हे माहित नाही हा झेंड्याचा कलर जर तुमच्या हाती असला, तो झेंडा जर तुमच्या हाती असला, त्या झेंड्याचा कापड, त्याचा कापूस मला 5 शेतकरी विकत करतो. म्हणजे झेंडे घेऊन आम्हाला विभागणी करण्याचा जो प्रयत्न करतो तो आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरत आहे. मित्रांनो, जो अधिक कष्ट करत, अधिक काम करत आहे, तो जर या शेतकरी मरत असेल, तो आत्महत्या करत असेल, तर त्याच्यासाठी दुर्दैवी गोष्ट नाही. 6.5 लाख शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करतात. हे पाप कोण फिरणार आहे? कोण उभं राहणार आहे याच्यासाठी? तो एका जातीचा आत्महत्या करत नाही. तो सचिन जाधव परभणीचा मुद्दामी तो प्रत्येक जिल्ह्यात मी ते सगळी घटना सांगतोय. सचिन जाधव हा अतिशय तरुण उमदा कार्यकर्ता होता. प्रचंड मेहनत करणारा, शेतीवर निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता. ताकदीने आमचं सोयाबीन पिकलं आणि सोयाबीन 5,328 च्या भावानं विकता त्याचं सोयाबीन 3400 रुपयाला विकावं लागलं. अर्थात तिथंच जो आम्ही पाहिलं खतम झाला. त्याच्या आयुष्यात सगळी निराशा आली. एका क्विंटल मागे 2,000 मी कुठला गुन्हा केला, मी काय कमी मेहनत केली या विचाराला झुकत होता. आणि सरते शेवटी 3400 रुपयामध्ये सोयाबीनचं पोतं विकलं. 1 क्विंटल 7 क्विंटलामध्ये आम्ही पाहिलं 2,000चा घाटा आला. त्याच्याकडे व्यापाऱ्यांना अर्धे पैसे दिले नाही. त्याने ठाण्याला आलेले फोन केला. ठाण्याला आलेले काय आमदारांना सांगितलं हे तुमचं व्यक्तिगत भांडण आहे. तिथे तो निराश झाला आणि येता येता पॉयझनची बॉटल घेतली आणि त्या एसटी मध्ये आत्महत्या करून रस्त्यावर पडला. काय अवस्था आहे महाराष्ट्राची? कुठल्या दुर्दशा या देशाची? जो अधिक कष्ट करतो तो ठरवून जर रस्त्यावर येऊन मारत असेल तर कसं होणार आहे महाराष्ट्राचं? त्याची चिंता आम्हाला कोणाला नसेल आणि जातीचे झेंडे घेऊन समोर यायचं असेल तर माझ्या शेतकऱ्याला काही मरासाठी सोडलं. या सगळ्या गोष्टी ज्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काळात जे काही घडत नव्हतं त्याच्यापेक्षा वाईट आज घडतंय. ही वार्ता सचिन जाधवची त्याच्या बायको कळे गेली आणि बायकोले जसं समजलं, तुम्ही थांबले हिरो काय नाव आहे तू नालाय का? त्याच्या बायकोला जेव्हा हे माहित झालं तेव्हा त्या बायकोच्या गर्भामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं आणि तिनं सुद्धा आत्महत्या केली. एका सोबत 2 आत्महत्या नाही तर 3री आत्महत्या झाली. मी दुर्दैव काय याच्यातलं सगळ्यात मोठं, त्यानं आत्महत्या केली ते चुकीचीच केली. पण सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहित आहे? मी ज्या गावात त्या सचिन जाधवच्या घरी भेटायला गेलो तेव्हा कुणाच्या चेहऱ्यावर संताप नव्हता, रोष नव्हता, कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. सगळे बिलकुल प्रसन्न होते. तिथल्या लोकांना विचारलं हा सचिन जाधव जर धर्माच्या लढीत मेला असता तर, हा सचिन जाधव जातीच्या दंगलीत मेला असता तर गाव पेटून असते आम्ही. पण व्यवस्थेनं मारला म्हणून त्याचं मरण सोपं झालं. त्याच्या मरणाला कुत्र्या मांजरा एवढी किंमत आली. ही अवस्था जर उद्या महाराष्ट्रात आम्ही पाहत असेल तर या महापुरुषांचे फोटो लावून करायचं काय? काय अर्थ आहे त्याला? ते फक्त फोटो पुरते उडत असेल आणि आमचा कार्यकर्ता काही करत नसेल तर मी सांगतोय माझ्यावर 300-350 गुन्हे दाखल झाले आणि याच्यानंतर जर सरकार असंच वागत असेल तर आम्ही सांगतोय उद्या नेपाळची परिस्थिती या देशामध्ये निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. अशा प्रकारची वाईट स्थिती येऊ नये म्हणून आम्ही सरकारला इशारा देतो आहे का रोज लूट होत आहे. अरे आमदाराचा पगार 2010 मध्ये फक्त 70,000 होता आणि आता आमदाराचा पगार 2,14,800 रुपयाचा झाला. ही अवस्था आहे. आम्ही आमच्या आमदाराच्या पगार वाढवण्यासाठी आम्ही त्यांना निवडून दिलं. आमच्या दिव्यांगाचा पगार वाढवण्यासाठी मार मारावं लागतं. 3 दिवस आम्ही रायगडला उपोषण केलं, 7 दिवस आम्ही मोजरीला उपोषण केलं, पाण्यावर आलं, 8 दिवस पैदल चाललो, पायात थोडं येपर्यंत चालत राहिलो
तेव्हा सरकारने थोडी कदर आली आणि 1000 रुपये वाढवले. ही अवस्था आहे. अरे ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला जर या देशामध्ये आंदोलन करावं लागत असेल तर तुमच्या या सत्तेचं करायचं काय? आम्ही का चिड येत नाही आम्हाला? का राग येत नाही? या मशाली पेटवायच्या तरी कोण? त्याच्यासाठी समोर येणार तरी कोण? सगळे पक्षातले कार्यकर्ते पैसे कमावले लागले. सर माझा धंदा त्याचा धंदा, त्याचं पद याचं पद, याच्यातच आम्ही गुंतले राहत असाल तर या सामान्य माणसासाठी लढणार तरी कोण? मोठा प्रश्न आहे देशामध्ये. कार्यकर्त्याची जमात संपायला लागलेली आहे. कुठल्या धर्मातले असू दे, कुठल्या जातीचे असू दे, भडक वक्तव्य करायचं, याला मारायचं, त्याला मारामारीचं वक्तव्य करायचं, आपलं नेतृत्व उभं करायचं, साधं जाती धर्माच्या नावावर बोलायचं आणि आपली पार्टी मोठी करायची, याच्याशिवाय काही राहिलं नाही. हक्काची लढाई मागं पडत आहे, माझी कष्टाची लढाई मागं पडत आहे. त्याच्यासाठी उठून राहिलो पाहिजे रे आपण. त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? कित्येक दिवसाचे मिल कामगार तडफून तडफून थंडेगार झाले. प्रशासन जागा होत नाही, पालकमंत्र्याला त्याची क्यू येत नाही. काय अवस्था आहे आमची. सहकार मंत्री तर इथलेच होते ना देशमुख साहेब. मग तुम्ही सहकार मंत्री असताना हा प्रश्न मार्गी लागला असता तर आतापर्यंत त्यांची घरं नाही झाले असते. मग हे दिले कशाले पद? आपण पाहतोय या सगळ्या गोष्टीवर एक सामान्य कार्यकर्त्याने ह्या सगळ्या आशा माझ्या सामान्य माणसाच्या खऱ्या अर्थानं उत्तेजित करावं लागेल. त्याला एक आशेचं किरण प्रहारच्या माध्यमातून द्यावं लागेल. नाहीतर आमचा एक कार्यकर्ता, मी जिल्हा परिषद लढतोय, मी नगरपालिका लढतोय, मलाही मोठं व्हायचं आहे, मलाही पैसे कमवायचे आहे, मग संपला विषय. मग यांच्यासाठी लढणारा कोण? पद आणि पदामुळे माणूस मोठा होत नाही. काम आणि कर्तव्य झालं तर तो मुख्यमंत्र्याला मागं पाडल्याशिवाय राहत नाही. एका कार्यकर्त्याची ताकद काम आणि कर्तव्याशी संबंधित असते, त्याच्या प्रामाणिकतेशी संबंधित असतं. नाहीतर मग आमचं कर्तव्य, काम आणि प्रामाणिकता संबंधी आहे देशात. आणि म्हणून रोज म्हणताय माझा शेतकरी, युवकांची आत्महत्या सगळ्यात जास्त आहे. शिकलं तर काम नाही, शिकलं तर नोकरी नाही, आणि पिकवलं तर दाम नाही. दोनही इकून मरावं लागतं आम्हाला. ही जातीभेद आणि धर्माची लढाई नाही आहे. हे राजकारणी लोक तुमच्या डोक्यात मुद्दामून टाकतं. खरी लढाई आहे अर्थभेदाची, पैशाच्या भेदाची. पैसा येतं कुठून आणि तो जाते कुठून, याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. पैसा आमच्या खिशातून काढला जातोय आणि महाराष्ट्राच्या तिजोरीत ते जमा होतं, पण तिजोरीतला पैसा मात्र शक्तीपीठावर 80,000 कोटी खर्च केल्या जातं. शहरातल्या गृहनिर्माणासाठी 75,000 कोटी खर्च केल्या जातं. या देशातल्या 20% लोकांसाठी 3.5 लाख कोटी खर्च होतं आणि 60 कोटी कास्तकार शेतकरी मजुरासाठी मात्र 9,000 कोटी खर्च होतं. काय अवस्था? कोण बोलणार आहे याच्यासाठी? कोणा आवाज उठवला पाहिजे याच्यासाठी? ह्या सगळ्या यंत्रणा सुशिस्त आहे. तुम्ही जर सकाळी पाहिलं तर ओबीसीचा नेता बोलताना दिसतं, दुपारी मराठ्यांचा दिसतं, आणि संध्याकाळी दलितांचा दिसतं, मग उठून मुसलमानाचा दिसतं. शेतकऱ्यावर, मजुरावर, कामगारावर बोलताना ना टीव्ही वाले दाखवत ना तुम्ही बोलणारे दिसत. मुद्दामून गावागावात भांडणं झाले पाहिजे, गावागावात आग लागली पाहिजे, तुम्ही आम्ही एकसाथ भांडले पाहिजे. म्हणजे सरकारने भांडायला वेळच भेटणार नाही. सरकारला हे सगळं भांडण असं केंद्रीकरण करून दिलं, दुसऱ्या इकडे वळवलेलं आहे. का हमारे साथ मत झगडो, आप आपस में झगडो. आणि तुम्ही आपसात झगडायला लागले का सरकार मस्त शांतीची झोप घेते. तुम्ही भांडत राहिले पाहिजे. तुमचा वाद सरकार सोबत कधीच झाला नाही पाहिजे. ही अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मित्र, मंडल आयोग आला आणि नंतर राम मंदिराचा मुद्दा आला आणि त्याच मधात शरद जोशीनं हमी भावाचा मुद्दा मांडला होता. हमी भावाची लढाई देशामध्ये प्रचंड ताकदीनं वाढली होती. नेमकं त्याच काळात बरोबर राम मंदिराचा मुद्दा समोर आणला आणि एका इकडे जातीचा मुद्दा समोर आला, शेतकऱ्याचा मुद्दा संपला. व्यवस्थित संपवलं. हे सब षडयंत्र आहे. तुम्हाला आम्हाला व्यवस्थित भांडण करून जो हुशार भाऊ असतो ना गावातला, आपल्या घरातला, तो बरोबर 2 भावात लावताना आपलं भलं करून टाकतो. अशीच व्यवस्था देशाची आहे. आमचे देवेंद्र फडणवीस तर एवढे हुशार आहे, ते ॲडव्होकेट आहे. सत्ता कशी फळावी, सत्तेत कसं बसावं, कशा पद्धतीनं निवडणूक लढावी, ह्याच्यासारखा हुशार माणूस नाही. शरद पवार नंतर त्यांचंच नाव घेतलं जातं. मग तुम्ही सगळ्या गोष्टी तरबेज आहे तर ओबीसी मराठीचा वाद तुम्हाला संपवता काय? काय तर हुशारकी दाखवत नाही.
ही दोन शक्ती दाखवायचीच नाही. गावागावात तो घडला पाहिजे. व्यवस्थित आमचं राजकारण सिद्ध झालं पाहिजे असं सगळ्याच नेत्यांना वाटतं. आम्ही याच्यावर थोडंसं अधिक बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो का आरक्षणानं नोकरी लागू शकते, शिक्षण भेटू शकते, पण माझ्या शेतीमालाला भाव जर भेटला तर अवघा महाराष्ट्र सुखी राहू शकतं, अवघा महाराष्ट्रातला शेतकरी आनंदित राहू शकतं. एवढी ताकद शेतीच्या प्रश्नात आहे. शेतीचे प्रश्न महत्वाचे आहेत, आमच्या कामगाराचे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि म्हणून हा लढा आपण पाहतोय. काल आम्ही 8 जिल्ह्यासारख्या सभा घेतोय. 600 सभा मला घ्यायच्या. ते हार पुढे फटा घेते घेते हे बाकीच्या पक्षासारखाच रीतिरिवाज सुरू झालेला आहे. बिलकुल बनमारा आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. झकाट से कोई मतलब नहीं होता. झकाट वो करते हैं जिसमें दम नहीं रहता है. अरे फटाके फोडल्यापेक्षा तुमच्यात एवढी ताकद असली पाहिजे का तुमचा आवाज सुतळी बांबपेक्षा जास्त त्याच्या कानावर गेला पाहिजे, तर वो कार्यकर्ता बळा. हे सगळं पण याच्यासाठी आम्ही वेदनेच्या सभा घ्यायला आलो, आम्ही लोकांचं दुःख मांडायला आलो आहे. तुम्ही हे लक्षात घ्या. आम्ही जर लोकांचं दुःख मांडलं नाही, आम्ही इतरांसारखं तसंच वागायला लागलो तर मग त्याला काही अर्थ उरत नाही. ज्याला कामच करायचं नसेल, ज्याला कर्तव्यच करायचं नसेल, सामान्य माणसाबद्दल प्रामाणिक राहायचं नसेल, तर मित्र हो त्या संघटनेला काही अर्थ उरत नाही. सगळेजण सत्तेसाठी धावतं, सगळेजण पैशासाठी धावत असेल तर मग या राष्ट्रासाठी, या देशासाठी, माझ्या गावासाठी धावणार तरी कोण? आणि म्हणून सगळे कार्यकर्ते अतिशय चांगलं काम करत असताना काही गोष्टी आपल्याला जपावं लागणार आहे, काही गोष्टींचे बंधनं टाकून ठेवावं लागणार आहे. आम्ही पाहिजे ते बंधनं ठेवले पाहिजे. प्रामाणिकतेने आम्हाला समोर जाता आलं पाहिजे. अतिशय चांगलं काम अभिजित असेल, खालिदभाई असेल, आमचे अमोलजी, सगळे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करा, एक आदर्श निर्माण करा. नहीं तो बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, पीछे क्या चालू है पता नहीं, मत कुछ हो, असं करू नका. आगे बढ़ण्यात काही अर्थ नसतं रे. आगे आम्ही पाहतोय 4-5 कोटीची गाडी घेऊन आगे बढ़ो म्हणत असेल तर त्याला काय अर्थ उरणार आहे. आणि म्हणून आम्ही या सामान्य माणसाचा आवाज आम्हाला कसं होत आहे मला माहित आहे. याच्यात तुमचं फार जास्त भलं होणार नाही आणि लोकही काही त्या जोगते राहिले नाही. असं जरी असलं तरी आमची दिशा बदलायची नसते. बाबासाहेब आंबेडकरांना लोकांनी पाळलं, जो सगळ्या देशाचं आणि सगळ्या जातीचं हित करणाऱ्या बाबासाहेबाला पाळलं का? शरद जोशीनं देशात आमच्या शेतकऱ्यासाठी जीवाचं रान केलं. रात्रीचा दिवस गेला, अंगावर गोळीबार करून घेतला, घर संसार सोडला, तुमचा संसार उभा करायला गेला. त्या शरद जोशींना फक्त जोशी नाव होतं म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना पाळलं. गावागावात आम्ही पाहतोय जातीची वाद एवढी पेटली, मशाल एवढी पेटली, तेव्हा या कार्यकर्त्याची खरी वाद कशी जिवंत ठेवता येईल ते बघायला लागेल. मशालीच्या या सगळ्या आम्ही पाहतोय व्यवस्थेमध्ये माझा एक लहानसा पंथीचा दिवा, हा बगर जातीचा, धर्माचा, तो कष्टकरी, कामकरी, मजुराचा, शेतकऱ्याचा, दिव्यांगाचा, माझ्या मेंढपाळाचा, मच्छीमारांचा, जो जो कष्ट करणार आहे त्या सगळ्या समाजाचा हा पंथीचा दिवा आम्ही पाहतो जिवंत ठेवा. त्याला कुठेतरी एक आशेचं किरण नवीन द्या अशी अपेक्षा करतो. आणि 28 तारखेला आपण सगळे मिळून उपस्थित राहू अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.